हॅलो. चला पुन्हा एकदा करूया सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेने आपण वळूया. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी स्पोर्ट्स जाबरपडा विरुद्ध आहे गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर बी टीम. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना 18 धावा 18 रन्स. विकेट आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा गमावलेला नाही आहे. दोन खेळाडू आपण पाहिले, नागेश आणि संजय. भरपूर धीमा टाकलेला चेंडू वेट करून मात्र आपण पाहिला. जरी शॉर्ट सिलेक्शन केला गेला, हो इथं थोडासा मिसफील्ड. धाबा मात्र मिळाले. आता आता काय घडलंय, आणखी याने एक्स्ट्रा जोडण्याचा प्रयत्न केला. बघा इथे धाबा आल्या होत्या, परंतु आणखीन जास्त मात्र जितक्या मिळते तितका मात्र आपण घेण्याचा प्रयत्न करू. आणि मग जसं म्हटलं जाते ना की लालच बुरी बला आहे, आणि तेच आपण पाहिलं की लालच या वेळेला मात्र जास्त ठेवले गेले आणि त्याचा नतीजा मात्र आपण बघितला तर मग रनआउटच्या स्वरूपात बॅटर मात्र बाद होताना पाहायला मिळत आहेत. पहिला धक्का मात्र लागलाय गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर बी टीमला. आता मैदानाच्या आतमध्ये येथील राज माळी यांना आपण पाहणार आहोत. तर बाद होणारे खेळाडू आपण पाहिले नागेश बाद झालेत, राज आलेत. परंतु इथून आता राज मात्र राजासारखी कामगिरी करतील का? बॉलिंग ट्रॅकवर आहेत चंद्रकांत डबका यांना पाहतोय. आतापर्यंत त्यांचा दुसऱ्या षटकाचा स्पेल 20च्या घरामध्ये, म्हणजे स्थिती चांगली म्हणायला हरकत नाही आहे गावदेवी शिलोतर बी टीमची. फ्लाइट दिली गेली. ओ बॅक टू द बॉलर सुरेख जैल. अगदी रिअल टाइम ऍक्शन आपण बघितलं ना तर भरपूर आपण पाहू शकतो. काही सेकंदाचाच हा रिअल टाइम होता आणि एक सुंदर झेल. आणि नक्कीच आपण पाहिलं उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजाला निवडलं. राजने परतला. विकेट डाऊन. बघा टेनिस क्रिकेट आपण जेव्हा खेळतो ना तेव्हा शॉर्ट सिलेक्शन कोणत्या चेंडूवर कशा प्रकारे करणं गरजेची बाब असते, परंतु नक्कीच तसं काही आपण पाहिलं तर मग शॉर्ट सिलेक्शन मी तर म्हणेन की सरळ करायचा होता, पण त्याप्रमाणे एलिव्हेशन मग बॅट आणि चेंडूमध्ये मिलाप जेव्हा होतो ना तेव्हा एलिव्हेशन जर चेंडूला तुम्ही जास्त देताय ना, मग त्या एलिव्हेशन जर जास्त मिळालं ना की तो चेंडू अफाट वेगानं आणि फ्लाय होत असतो, बाउंड्रीच्या पलीकडे निघून जात असतो. परंतु इथे एलिव्हेशन मिळालं नाही म्हणून फ्लाईट एट गेला आणि तेच कारण की मग झेल प्राप्त झाला. मिळाली विकेट. बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रवण. चेंज ऑफ द पेस आपण पाहिला. धीमा गतीने हाताळलेला चेंडू होताना पाहायला मिळाला. अगदी फिल्डिंग चांगली झाली आहे. बॅकअप आहे इथून धावा मिळतील 2. 22च्या घरामध्ये धाव फलक हे सध्या तरी आपल्याला पोहोचताना पाहायला मिळालंय. जवळजवळ आपण जर विचार करायचा झाला तर मग गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीम या मॅचमध्ये आपला प्रभाव, या स्पर्धेमध्ये प्रभाव दर्शवण्याचा प्रयत्न पूर्णपणे करतायत पाहायला मिळेल. फ्लाईट दिली जाते. मिश्रण नक्कीच केलं जाते गोलंदाजीमध्ये. कटर गोलंदाजी जास्त मोठ्या प्रमाणात केली आतापर्यंत. चंद्रकांत डबका एक गोलंदाजाने षटकाची समाप्ती झाली. या 2 सरासरी आपल्याला पाहायला मिळते. 11ची म्हणजे 11च्या सरासरीने 22 धावा. ह्या धावा पुरेशा नाही आहेत मी तर म्हणेन की, म्हणजे 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर मग चांगले आहेत, परंतु सध्या 2 षटकाचा खेळ अजून यायचा आहे. म्हणजेच या अनुषंगाने आपण पाहिलं तर वाटचाल करता येईल तर मग 44 ठीक आहे, आणि जर 44च्या आतमध्ये किंवा 35 पर्यंत तर मग त्या कमी होऊ शकतात. आता उर्वरित 2 षटकामध्ये नियंत्रण आता बॅटिंगवर ठेवलं जाईल की मग नियंत्रण मात्र आपण पाहू शकतोय की पूर्णपणे गोलंदाजाचं बिघडवलं जाईल. पाहूया. उमेश बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळतील. गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीम भरपूर आपण पाहिलं तर क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीम त्यांच्याकडे देखील कॅपेबल खेळाडू आहेत, तर त्यांच्याकडे सुद्धा आपण बघितलं तर टॅलेंटेड क्रिकेटपटू आहेत, परंतु मेहनत भरपूर त्यांना जास्त घ्यावी लागेल. कारण की त्यांचा जो विश्वास आहे प्रत्येक मैदानामध्ये अनेक स्पर्धा खेळताना त्यांना मी पाहिल्यात. कारण की प्रत्येक संघाचं एक स्वप्न असतं, आज नाही तर उद्या, परंतु नक्कीच आज तो उद्याचा दिवस म्हणजे तो उजाडलाय. कारण की अनेक स्पर्धेमध्ये मी या
त्या संघाला चांगली कामगिरी करताना पाहिले आहे. कदाचित आज देखील करण्याचा प्रयत्न असेल त्यांचा. पाहूया आपण बॉलिंग ट्रॅकवर आलेले गोलंदाज उमेश. चांगला टप्पा होता, चांगलं नियंत्रण होतं, निर्धाव. बघा ज्याप्रमाणे दुसरं सत्र जे आपण पाहिलं ना ते नावावर राहिलं. खास करून आपण पाहिलं तर साई अदर स्पोर्ट्स नागले टीम म्हणजेच आपण पाहिलं तर मग आधार गोलंदाजांना फलंदाजांना नक्कीच जो वेळ दिला होता. गोलंदाजांना आधार कोणाचा मिळत असतो तो षटरक्षकांना. फलंदाजाचा नक्कीच फलंदाजाला आधार कोण मिळतो तर नक्कीच आपल्या साथीदाराचा. कारण की एखादा साथीदार त्याला साथ देईल तेव्हाच तो एक फलंदाज चांगली कामगिरी करतोय. पण आता इथे या मॅचमध्ये चांगली कामगिरी करायची आहे तर मग एकमेकांना साथ देणं गरजेचे बाब असेल. पण ती साथ मात्र देताना सध्या तरी दिसून आलेले नाही आहेत. बघा आता थोडेसे गोलंदाज चुकलेत उमेश, परंतु 2 डॉट हे 2 डॉट आलेले आहेत ना, हे डॉट चेंडू मात्र कुठेतरी फलंदाजाच्या डोक्यामध्ये एक विचार मात्र मोठा निर्माण करताय. कारण की मी 2 डॉट चेंडू खेळलोय म्हणजेच मग आता माझ्यावर प्रेशर वाढलं गेलं. अशा प्रकारचं परफॉर्मन्स राहिलं तर मग खराब कामगिरी होईल माझ्या संघाची. आता आडवी बॅट यूज केली आहे, फिल्डर आहेत तिथे. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, कलेक्शन चांगलं, फेकी चांगली झाली, सगळं काही व्यवस्थित आतापर्यंत फेकून झालेल्या षटकामध्ये उमेशच्या चेंडू आपण पाहिले तर 3-3 मध्ये एक खर्च केले आहेत आणि टीमचे टोटल आपण बघितले तर फलकावर 23 आहेत. बघा लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे म्हणजे आउटफील्ड मध्ये थोडंसं मेहनत करावी लागते. इथून तिथून इथे मात्र आपण पाहते धावपळ आपण पाहते. मग जी खेळाडूंची एनर्जी सुद्धा आपण असते ना ती थोडीशी आपल्याला नक्कीच जी एनर्जी लावायला लागते आणि सध्या एनर्जीचा वापर नक्कीच करावा लागेल. कारण की उष्णतेचं प्रमाण मात्र नक्कीच इथे वाढताना देखील पाहायला मिळाले. कारण की फेब्रुवारीचा एंडिंग आपण पाहिलं, मग मार्चला सुरुवात होईल. मार्च आणि नक्कीच जसजसं दिवस पुढे जातील मग एप्रिल आणि मे उन्हाळ्याचे कडाट्याचे दिवस आपल्याला पाहायला मिळतील. कट करण्याचा प्रयत्न केला होता. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट ह्या सगळ्या काही गोष्टी आत्तापर्यंत दिसून आलेल्या नाही आहेत. परंतु नक्कीच आपण पाहतो कटचा फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. धाव मात्र 1 मिळेल. टीमची टोटल पाहिली आपण तर हळूच 1 ने पुढे 24च्या घरामध्ये चेंडू फेकून झाले. तिसऱ्या षटकामध्ये 4 आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंड कडे आपण पाहिलं तर आता फलंदाज जो आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर संजय आणि श्रवण ही जोडी आपण पाहिली लेफ्ट अँड राईट. यावेळेला फटका चांगला होता परंतु अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ झेल मात्र पकडला गेलाय. पिंटूच्या माध्यमातून विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. महत्वाची इथून परतावं लागेल मिस्टर श्रवणला त्या गाऊटच्या दिशेने. गॉन संजय लगेच आपण पाहिलं संजयने फटका खेळला. चंद्रकांत मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळतात. आता बाद झाले तर संजय एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न चांगले होते त्यांचे परंतु जी उंची आहे अफाट हवी होती ती मिळाली नाहीये. सफलता मिळाली. दूर खेळण्याचा प्रयत्न थोडासा दिशाहीन देखील आहे या चेंडून. पण नितेश भोईर सर सांगतात हा वाईड आहे. 25च्या घरामध्ये धाव फलक पोहोचलाय. या षटकामध्ये भरपूर नियंत्रण आणलं. फक्त 2 धावा आल्यात, 3 धावा आल्यात बघा. 2 एक सिंगल आणि 1 वाईट. आडवी बॅट यूज केली आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेला होता परंतु आपण बघितलं तर 2 धावा मिळतील. तिथे देखील चंद्रकांत या बॅटरला उमेशचं षटक आपण पाहिलं तर स्थिफायती राहिलंय. जरी आपण पाहिलं वाईट आले तरी देखील आपण पाहिलं या षटकामध्ये फक्त आणि फक्त आलेल्या धावा 5 आणि विकेट मिळाली 1. टीमची टोटल 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिली आहे तर मग 27 धावा. बघा आता कुठेतरी या धावफलकावर लगाम लावण्याचं कार्य उमेशने केलं. आता ते कार्य आहे ना पुन्हा एकदा थांबवलं गेलंय. धावफलक धीमा गेलाय
परंतु आता वेग पकडावा लागेल, कारण की या जलद गतीच्या जीवनामध्ये जर तुम्ही इथे थांबाल तर नक्कीच संपला, म्हणजे थांबला तो संपला. परंतु यावेळेला थांबून चालायचं नाही, तर वेगाच्या दिशेने जर आपल्याला पळायचं आहे तर मात्र वेग पकडावा लागेल आणि शेवटच्या षटकामध्ये धावांचा मात्र आपण पाऊस पाडावा लागेल. परंतु पाऊस पाडला जाईल का धावांचा हे देखील पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये येतील गावदेवी स्पोर्ट जबरपाडा टीम करून गोलंदाजी करण्यासाठी विलास हे गोलंदाज. मात्र आपण पाहूया विलासच्या विरोधात मात्र नक्कीच खास अंदाज काय दर्शवला जाईल बॅटर्सचा देखील पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच रॉयल किंग बेलबुडा पाडा टीम आणि गावदेवी स्पोर्ट्स देवदल ए टीम, दोन टीमचे कर्णधार रेडी राहायचं आपण टॉस साठी. या ओव्हर नंतर आपण काढणार आहोत टॉस. विलास, चंद्रकांत आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर त्याला सात मात्र आपण पाहतोय तर श्रवण, या दोन बॅटरची मात्र चांगली मिळेल का, कारण की पार्टनरशिप आता या 6 चेंडूमध्ये श्रवण आणि चंद्रकांत जर चांगली करण्यामध्ये ते यशस्वी होत आहेत तर मग टीमची टोटल एक चांगल्या दिशेने जाईल. परंतु चंद्रकांत आता स्ट्राईक रेटकडे येताना पाहायला मिळत आहेत. धीमा टाकला होता थोडासा आपण पाहिला तर चेंडू पडल्यानंतर एका टप्प्यावरून थोडासा अनपेक्षित बाउन्स घेतला. ती बॅट आपण पाहिली होती आडवी, म्हणजे क्रॉस बॅटनं शॉट एक्झिक्यूट करायचा होता, तो झाला नाहीये आणि डॉट. आता सोडून देण्याचा प्रयत्न केलाय, दिशाहीन हा चेंडू आहे, हा वाईट आहे. एक्स्ट्रा रन्स मिळेल, बाणीपेट मिळेल. इथून पाहिली आपण तर टीमची टोटल हळूच पुढे सरकली जाती आहे 29च्या घरामध्ये. हा मध्ये येणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बघा आडवी बॅट जर तुम्ही इथून वापरणार तर नक्कीच कुठेतरी आडवी बॅट तुम्हाला वापरायची तर मग चेंडूचं निरीक्षण करून त्या बॅटीचा वापर करा. जर तुम्ही ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू जर तुम्ही मिड विकेट फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न करणार तर मग ते चुकीचं ठरेल. आता इथे चांगला फटका खेळायचा होता, जो खेळायचा होता मिड विकेटला, परंतु चेंडू गेला मिड ऑफला. फिल्डर आहे तिथे. आता चौकार षटकार तर नक्कीच मात्र इथे पाहायला मिळत नाहीये. चौकार आपण बघितला होता मध्यंतरी, म्हणजे जवळजवळ पहिल्या ओव्हरमध्ये चौकार आले होते, परंतु षटकार आतापर्यंत आलेला नाहीये त्या इनिंग मध्ये. तो येईल का? चार चेंडू फेकून झालेत. सोडून दिलाय हा चेंडू. पुन्हा एकदा पंच म्हणतायत की हा वाईड आहे, पुन्हा फेकावा लागेल गोलंदाज विलासला. टीमची टोटल हळूच पुढे सरकली जाते. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 31, 31च्या घरामध्ये. पुन्हा सोडून दिलाय, पुन्हा एकदा वाईट आहे. सलग आपण पाहिलं तर मग आता जवळजवळ या ओव्हरमध्ये तिसरा हा वाईट चेंडू आहे. कंटिन्युअली आपण पाहिलं तर हा दुसरा आहे, परंतु त्याचप्रमाणे आपण जवळजवळ विचार करायचा झाला तर जेव्हा तिसरा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा देखील वाईट हाताळला होता. तो 3 वाईट ऑलरेडी. हा समोर होता, ओव्हर पिच होता. बघा खेळायचं होतं कुठे आणि नजर कुठे होती हे चित्र ॲक्शन रिप्लेमध्ये आपण अगदी व्यवस्थित पाहू शकताय. तर तुम्हाला शॉट सिलेक्शन चांगलं करायचं आहे ना तर तुम्ही किती शक्ती वापरा, फायदा नाही होणार. नजर टिकवा, नजर टिकून जर शॉट खेळला तर फायदा मिळू शकतोय. आता व्यवस्थित नजर होतीये आणि इथून पाहिलं आपण तर व्यवस्थित निरीक्षण करून हा खेळलेला फाटका, हा सीमारेखा फार उत्तुंग षटकार मात्र ठोकला जातोय. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर या सिक्सरने पोहोचली गेलीये अगदी 38च्या घरामध्ये. 38 रन्स आणि 39 धाब्यांचं लक्ष. चला टॉस आता आहे तो करणार आहोत आपण रॉयल किंग बेलबुडा पाडा टीम्स आणि गावदेवी स्पोर्ट्स देवदली टीम.
चला गावदेवी देवदल हे टीम म्हणजेच आपण बघितलं तर मग महेश कांगडा, रघुनाथ जोगारी नक्कीच या टीमचा आपण पाहिले तर प्रमुख घटकला या. महेश या. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष म्हणजे रघुनाथजी जोगारी यांचा संघ आणि रॉयल किंग बेलबुडापाडा टीमचे कर्णधार देखील आहेत इथे विजय. आयोजकांच्या भूमिकेत आपण गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर टीमला पाहिले आणि अजय यांच्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस या मॅचचा. कोणाच्या वाटी येईल विजयाचा वाटा, परंतु त्यापूर्वी आपण करूया चापानी काटा. चापानी काटा झालाय कोणाच्या बाजूने? रॉयल किंग बेलबुडापाडा टीमच्या बाजूने. टॉस जिंकलाय, फिल्डिंग निवडले, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय गावदेवी स्पोर्ट्स देवदल ए टीमला. दोन टीम्स आपण पाहणार आहोत. यानंतर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष रघुनाथजी जोगारी इन ॲक्शन मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. त्यांचा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आता या मॅच मध्ये आपण पाहिल्याचा प्रभाव कोणाचा पाहायला मिळेल. चला फील्ड प्लेसमेंट लगेच सेट करून घ्यायची, जास्त वेळ खर्च करू नका. फील्ड सेट करून घ्या. त्याच नंतर आपण बघितलं की ओपनिंगची जोडी असेल ना ती मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित इंटर करा. 38 धावा झाल्यात, 39चं लक्ष आहे. अपन पाऊया कि मंजिल कोणाला मिळेल या मुकंदरची. जसं म्हटलं जाते ना कि मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, असली उड़ान अपने हौसलों में होती है. आज हौसले सगळ्या संघांचे बुलंद आहेत, परंतु हौसल्याला पंख कोणाचे लागतील आणि कोणता संघ मात्र आपण पाहिलं तर इथून सुपर 4 मध्ये प्रवेश करत असताना देखील पाहायला मिळेल. कारण की व्हेरी फर्स्ट डे. चला बॉल हवा आहे तर नक्कीच बॉल सुद्धा पुरवला जाईल मैदानाच्या आतमध्ये. प्रारंभिक जोडी आपल्याला पाहायला मिळेल जी आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीम. गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीमचा भरपूर जुना इतिहास आहे. तो इतिहास भरपूर ते पलटण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि तो पलटण्याचा प्रयत्न करतील का बघा. इतिहासाचा उल्लेख केला, चेहऱ्यावर स्माईल आली आहे. उल्लेख तर नक्कीच मी आत्ता नाही करणार, कदाचित आपण पाहिलं तर ती संधी आली तर मात्र तो इतिहास देखील उल्लेख करेन. कारण की त्यांचं स्वप्न आहे, स्वप्न मात्र आपण बघितलं तर पूर्ण करण्याच्या अनुषंगाने. मात्र क्रिकेटमध्ये असा एक निर्धार असतो ना, 100 वेळा हळवे तरी चालेल, परंतु नक्कीच 101 वेळा आम्ही पुन्हा मैदानामध्ये उतरणार आणि त्याच जिद्दीने मात्र आहे गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीम हा उतरत असताना मी अनेक वेळा पाहिलाय. परंतु अनेक संघ आपण बघितलं तर जाबरपाडा टीम नाही आहे तर अनेक असे संघ आहेत नक्कीच 100 वेळा हरले तरी परंतु 101 वेळा मैदानाच्या आतमध्ये उतरण्यासाठी तयार असतात. कारण की एक विजय मिळवण्याचं नक्कीच एक मोठं स्वप्न प्रत्येक संघाचं असतं. जाऊया आपण बॉलिंग ट्रॅकवर. बॉलर आहेत मिस्टर राज माळी. पहिला चेंडू काम तमाम. पंकज बॅक टू द डग आउट. लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता बघा, छेडछाडी करण्याचा प्रयत्न अंगकट आलाय आणि पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार पंकज डबका. बॅक टू द डग आउट. जे बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर पिंटू. पिंटू एक लेफ्ट हँडेड फलंदाज आहेत आणि एक चांगले फलंदाज आहेत. परंतु भरपूर आपण पाहिलं क्रिकेट ते खेळत आहेत आपल्या संघासाठी, परंतु आज तो क्लास आहे ना आपल्या नावाचा, तो आपल्या नावाची दहशत, आपल्या नावाचा दरारा पेश करण्याची संधी. कारण की पंकज लवकर बाद झालेत आणि मग ते लवकर बाद झाल्यानंतर एक आक्रमक खेळ म्हणजेच करण्यासाठी ओळखले जाणारे खेळाडू पिंटू आणि मग पंकज यांची कमी जाणू देऊन नाही तिथे, कारण की त्यांच्याकडे देखील खेळ चांगला आहे. खराब चेंडू दिशाहीन आपल्याला पाहायला मिळाला. वाईट
वाईड आपण पाहिला तर मग सुरुवात झाली आता अकाउंटची. कारण की अकाउंटची सुरुवात होण्याआधीच आपण पाहिलं तर एकने खातं खोललं होतं पण ते विकेटनं. तो धावेंचा आता एकने खातं खोललंय. सुंदर चेंडू फेकला गेला होता अगदी ब्लॉक हॉलमध्ये. पिंटू आपण पाहिला तर जवळ टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पिंटू पारचा या नावाचा एक उल्लेख केला जायचा भरपूर. सध्या तरी आपण पाहिला तर मग ठाण्याचा तो खेळाडू, परंतु सध्या तरी हा पिंटू आपण पाहिला ना तर मग साबरपाडा टीमचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु पिंटूच्या माध्यमातून अपेक्षा आहे चांगली बॅटिंगची, मात्र ती नाही दिसली. पंकज निराश झाले, परंतु कल्पेश असतील ते चांगले क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जातात या टीमचे. आणि ते राईट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, दिशाहीन आहे. अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूचे पिचिंग पाहायला मिळाले आणि तिथूनच बाहेर जाताना पाहायला मिळाला चेंडू. 3 धावा, फलकआउट, विकेट डाऊन झाला एक. आतापर्यंत जवळ चेंडू फेकून झाले 2. सरळ ऑन द राजने शॉट खेळलाय, सीमारेखा पार जाताना पाहायला मिळते हा फटका. सीधा तीर, घाव झालाय गंभीर. चेंडू 4 धावींसाठी आलाय चौकार. अप्रतिम फटका पाहायला मिळाला ऑन दी राईट शॉट्स. आपण पाहिलं तर सरळ व्ही शेप मध्ये जास्त आपण पाहिलं तर मग व्ही शेप मध्ये ज्याने क्रिकेटचा इतिहास दर्शवला, क्रिकेटचा देव मात्र त्यांनी दर्शवला गेला, म्हणजेच स्टेट ड्राईव्हचे फटके. सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण मात्र अशा स्टेट फटक्याने मात्र जरूर होताना पाहायला मिळते. त्याच प्रकारे कल्पेशने खेळलेला फटका चौकार पाहायला मिळाला. टॉस फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, शॉट मिड विकेटला. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. अगदी मी तर म्हणेन चांगल्या थ्रोची गरज होती. कदाचित मी तर म्हणेन नॉन स्ट्राईक एंडकडे लक्ष फोकस केला असता तर फायदा मिळाला असता. गोलंदाज तेच म्हणतायत राज, जर तुम्ही इथे चेंडूची फेकी केली असती तर कदाचित आपल्याला फायदा मिळाला असता, परंतु फायदा मिळालाय गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीमला. धाव संख्येचा विचार करायचा झाला तर धाव संख्या आपण पाहिली 8च्या घरामध्ये पोहोचली आहे आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये. फुलटॉस होता यावेळेला, गॅप शोधण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला खेळाडू आहेत, पोहोचतात. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, सिंगल मिळेल. सिंगलने 9च्या घरामध्ये धाव फलक पोहोचला गेलाय. अगदी लक्ष आहे 39 धाव्यांचा, म्हणजेच 9 धावा 30 धाव्यांची गरज असणार आहे अजून सुद्धा. षटकामध्ये फेकून झालेली चेंडू जे आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत आपण सध्या तरी 5 म्हणजेच काय तर जवळ 19 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 30 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. अगदी फुलटॉस होता. कल्पेश नाराज होत आहेत. निर्धाव चेंडू आलाय, निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. पहिलं षटक आपण पाहिलं, एक विकेट गमावला गेला गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीमच्या माध्यमातून. 9 धावा बनवल्या गेल्या. थोडंसं स्ट्रगल होताना पाहायला मिळालं, परंतु ज्या प्रकारे आपण पाहिलंय तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा म्हणजे वाटचाल मिळाली आहे. 18 चेंडू असतील आणि 30 धावा. आता इथून समीकरण आहे जे सोपं करायचं आहे ना, तर आता त्या समीकरणाला नक्कीच शोभेल अशी कामगिरी या 2 बॅटरना करावी लागेल. जर दुसऱ्या बाजूने गावदेवी स्पोर्ट्स शिलो तर बी टीमला हा सामना जिंकायचा आहे, तर त्यांना सुद्धा इथून एक गेम प्लॅनिंग वापरावी लागेल की पहिल्या षटकामध्ये 9 धावा दिल्यात आपण, परंतु पुढील षटकामध्ये जर विचार करायचा झाला ना तर 10ची सरासरी असणार आहे संघाला. जर ती सरासरी आपण रोखली तर मॅच मध्ये आपण एक अशी ऊर्जा निर्माण करू शकतोय की आपल्या बाजूने पलटू शकतोय, परंतु पलटण्यामध्ये यश कोणाला मिळेल हे देखील पाहूया. अठरा चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. जसं म्हटलं जाते ना की लक्ष दूर आहे म्हणून रस्ता बदलू नका, मनातला विचार मुळीच बदलू नका. पावली येतील कठीण प्रसंग, मात्र क्रिकेटच्या पटलावर शेवटच्या बॉलपर्यंत हार तुम्ही मुळीच मानू नका. कारण क्रिकेटचं पटलावर आपण बघितलं ना तर शेवटच्या चेंडूपर्यंत आपण पाहिलं तर संघ जिंकणारा संघ आपण पाहिलं तर पराभवाच्या छायेमध्ये जातो, आणि पराभवाच्या छायेतला संघ जर आपण पाहिला तर नक्कीच विजयाच्या नक्कीच छायेमध्ये जाताना पाहायला मिळतो. म्हणजे क्रिकेट हा खेळच आपण पाहिला तर अशा प्रकारचा वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा. पंचांनी एक सक्त वॉर्निंग दिले बघा,
यानंतर जर अशी काही वॉर्निंग आली तर मग तुम्हाला नुकसान होऊ शकतं वेळेच्या बाबतीमध्ये नक्कीच. कारण की वसई तालुका देश क्रिकेट असोसिएशनमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच एक वॉर्न सुद्धा दिलं जाते. कारण की अनेक अशा ठिकाणी आपण जर स्पर्धा बघितल्या ना तर फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर एक वॉर्निंग नंतर लगेचच आपण पाहिलं तर पेनल्टी सुद्धा दिली जाऊ शकते. म्हणजे अनेक अशा स्पर्धा आपण पाहिल्या देखील, परंतु इथे एक वॉर्न केलंय. पिंटूसाठी हा चेंडू फेकला गेला होता अगदी ऑस्टमच्या लाईनवर. एक नियंत्रणामध्ये एक लेफ्ट हँडर बॅटरच्या विरोधात आपण पाहिलं ही गेम प्लॅनिंग आपण पाहिली आहे की त्याच्या झोनच्या बाहेर गोलंदाजी करायची. बघा हा नॅचरल गेम आपण पाहिलं तर लेफ्ट हँडेड बॅटरचा कसा असतो की त्याचा जो शेप असतो ना आपण पाहिलं तर सरळ ते एकदम आपण पाहिलं तर मग फाईन लेग ह्या झोनमध्ये त्याला चेंडू द्यायचा नसतो आणि तिथे हा विचार होता. पुन्हा एकदा तेच चित्र आपल्याला बघायला मिळालं आहे. परंतु पंच या वेळेला इशारा देत आहेत की हा वाईड असणार आहे. ही लाईन आणि लेंथ विचार गोलंदाजाचा चांगला आहे, परंतु मात्र या वेळेला थोडीशी लाईन बिघडली गेली. 10च्या घरामध्ये धाव फळक पोहोचला. इथून आपण पाहिली आहे 29 धावा हव्या असतील. पिंटूच्या बॅट मध्ये हा मोठा धमाका 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 चेंडू निघून गेला सीमारेखा पार. षटकार 6 धावा. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन कोशिश भी हम ना करें ये गलत बात है. डेफिनेटली प्रयत्न तर करावे लागतील आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना हा ठोकलेला पहिला षटकार पिंटूच्या बॅट मधून पाहायला मिळाला. या वेळेला टीट फॉर डॅट जशाच तसं उत्तर दिलं गेलंय. इटका जवाब पत्थर से एन बल्ले का जवाब गेंद से. कारण की या वेळेस आपण बघितलं यापूर्वी बघितलं की षटकार ठोकला ज्या फलंदाजाने, परंतु त्यालाच प्रत्युत्तर देत असताना बाद केलं गेलंय संजय जाधवनं पिंटूला आणि धक्का मोठा दिलाय दुसरा. बघा विकेट डाऊन झाली आहे. षटकारानंतर त्या खेळाडूला बाद केला. आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील आपल्याला मिस्टर हर्षद जाबर, एक गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीम जी आपण पाहिली आहे जवळजवळ पहिला विभागातून बिलॉंग करत असताना आपल्याला नक्कीच खेळताना पाहायला मिळते. PPLचा उल्लेख करायचा झाला तर मग पहिला प्रीमियर लीग सुद्धा आपण पाहिले तर खेळून आलेले आहेत खेळाडू. आणि भरपूर आपण पाहिलं तर विभागामध्ये सध्या तरी कॉमन विभागामध्ये जर नुकताच मागचा आठवडा आपण पाहिला तर KPL सुद्धा आपण पाहिली. ती सुद्धा एक लीग मोठ्या प्रमाणात म्हणजे क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं तर मग अनेक ठिकाणी मोठमोठ्या लीग सध्या IPLचा उल्लेख करायचा झाला तर वुमन क्रिकेट म्हणजे तो लीग पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात. त्याचनंतर ICC बिग इव्हेंट म्हणजे ICC चॅम्पियन ट्रॉफी. या ICC चॅम्पियन ट्रॉफीचा विनर नक्कीच नवीन असेल का की पुन्हा एकदा जुना विनर मिळेल ते देखील पाहायला मिळेल. असा दिवस मोठा उलटफेर अफगाणिस्तान संघाचा नक्कीच जयघोष आपल्याला पाहायला मिळाला. इंग्लंड संघाला बीट केला. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच आपण पाहू शकतोय लेगवर हाताळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथून आपण पाहू शकतोय तर थोडासा मिस झाला होता, परंतु फलंदाज दुसऱ्या बाजूने म्हणतायत की हा जर हा फटका जर या बाजूने खेळला असता तर कदाचित चौकार षटकार मिळाला असता. तो नाही. आता बघा चर्चा करतायत की कोणत्या बाजूने खेळायला हवा होता. झालं नक्कीच. प्रवीण सुतार ना देखील काहीतरी हवं आहे. प्रवीण सुतार काय हवं आहे तुम्हाला? हा नक्कीच आपण पाहिलं डिमांड आहे ते इशारा आखो में इशारा झालाय म्हणजे पंचाची भूमिका पूर्ण करतायत आणि नक्कीच त्याला सुद्धा गरज आहे. त्यांची सुद्धा डिमांड पूर्ण करा. फुलटॉस या वेळेला हवा यल्ला हर बार दमदार शानदार 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 फटका षटकार. सिक्सर आलाय.
टोटल मात्र आपण पाहिली पोहोचली गेली आहे सिक्सरने 24च्या घरामध्ये. सहा जवळजवळ आपण पाहिलं तर या शेवटच्या बॉलवर मात्र आले आणि एकूण टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळाली आहे जवळजवळ झालेली आहे 24 म्हणजेच 15 धाव्यांची गरज आहे. एक मोठा फटका या ओव्हरमध्ये आला आणि जवळजवळ मित्रांनो 2 मोठे फटके आले. एक पिंटूने देखील लगावला होता एक सिक्सर त्यानंतर बाद केला होता पिंटूला परंतु इथून हर्षदच्या बॅटमधून आपण पाहिलं तर हा एक मोठा सिक्सर आला आणि मॅक्झिमाइज केलं त्याची गरज होती कारण की इकॉनॉमिकल रन रेटला जर आपण पाहिलं तर कमी करायचं होतं ना तर तो फटका खेळणं गरजेची बाब होती. तो खेळला गेला 15 धावा हव्या असतील. आता आता बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहू शकतोय प्रवीण भुयाला पण यानं पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. चांगला फटका खेळला जातोय सरळ बॅटने लॉंगअपच्या दिशेनं. एक धाव तिथे मिळेल कल्पेशला. कल्पेश आणि हर्षद या 2 खेळाडूंच्या मध्ये आता पार्टनरशिप एक चांगली मात्र इथे बिल्ड अप होत असताना देखील आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे पार्टनरशिपची गरज आहे कारण की क्रिकेटच्या फॉर्मॅटवर आपण पाहिलं तर एक छोटी छोटी पार्टनरशिप असते ना ती भरपूर फायदेशीर ठरत असते संघासाठी. उडवलाय हवेत आहे झेल निर्माण झालाय पकडला जाईल का हो या सिटीचा टेक अँड गुड कॅच ऑफ दी क्वालिटी. विकेट मात्र डाऊन होताना पाहायला मिळेल. हर्षदला मात्र परतावं लागेल डगआउटचा प्रवास करावा लागेल कारण की इथे चांगला झेल पकडला गेला मिड विकेटला त्या खेळाडूने. जे बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेश त्याला पाहायला मिळत आहेत. उमेश आले 5व्या क्रमांकावर. जवळजवळ आतापर्यंत जर विकेट डाऊन झालेले आपण पाहिले तर 3 ज्यामध्ये आपण पंकजला बाद होताना पाहिला त्याच्यानंतर आपण पिंटू यांना बाद होताना पाहायला मिळाले आणि नुकतेच बाद होणारे हर्षद देखील यांना आपण पाहिला. तर आता उमेश आलेत. खोल टप्प्यामध्ये खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॅटचं फेस आपण पाहिलं तर अतिशय चांगलं होतं. सरळ फेसने मात्र आपण पाहिला खोदून काढला गेला होता. 2 धावा मिळाल्या. टीमच्या टोटलमध्ये वाढ होत असताना देखील आपल्याला पाहायला मिळते. 27च्या घरामध्ये धाव फलक पोहोचला गेलाय. म्हणजेच काय तर इथून जर नजर टाकली आपण ना तर जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 12 शॉट ऑफ दी लेन शॉट ऑन पुल. रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये ठोकलेला हा ठाकून ठोक षटकार 6 धावा आणि या षटकाराने धाव फलक मात्र मोठा वेग मोठी झडप मारत असताना तब्बल पोहोचला गेलाय फलकावर. 33 रन्स 33च्या घरामध्ये 6 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. सहा धाव्यांची गरज आहे. नक्कीच आपण पाहिला तर इथून आता सामना जिंकण्यासाठी का प्रवीण सुतार यांची डिमांड होती आणि डिमांड पूर्ण केली जाते सध्या तरी. फक्त चेक केला जाईल नंतर की त्याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. थोडासा फनी मुवमेंट घेण्याचा प्रयत्न केला. टफेज 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 फाईन लेगला खेळाडू विकेट मात्र मिळेल. अगदी आपण पाहिलं तर षटकार नंतर विकेट डाऊन. बघा इथे ना मॅच मध्ये एक तुम्हारे एक हमारे असं चित्र आपल्याला बघायला मिळालं. पुन्हा एकदा विकेट डाऊन झाले. 6 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी.
सात मध्ये 6. मॅच संपलेली नाहीये अजून. तर षटकार आलेत, परत विकेट गेलाय. आपण इतका इझिली आपण पाहिलं तर कोणती मॅच घेऊ शकत नाहीये, कारण की क्रिकेटमध्ये सी फॉर कॉन्फिडन्स, सी फॉर क्रिकेट. परंतु नक्कीच क्रिकेटमध्ये कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स नक्कीच आपण पाहिला. कॉन्फिडन्स हा नक्कीच आपण बघितलं तर माणसाला आणि मजबूत बनवतो. आणि ओव्हर कॉन्फिडन्स आपण बघितलं ना तर नक्कीच त्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे आपण पाहिलं तर भरपूर आपण पाहिलं तर चित्र आपल्या विरुद्ध आपल्याला पलटताना देखील पाहायला मिळत असतं. फटका चांगला, गेम फिनिश, मॅच फिनिश, विनिंग सिक्सर जो मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर लगावला गेला मिस्टर योगेशनं. सामना जिंकलाय गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स. उमेश ठरतात या मॅचचे हिरो. मॅन ऑफ द मॅच उमेश. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग त्यांनी केली, 8 धावा. आणि त्याच नंतर आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना 5 धावा, 1 विकेट. आणि नक्कीच हा परफॉर्मन्स दर्शवला जातोय आणि उमेश ठरलेत या मॅचचे हिरो.